त्याला अर्ध तुडकं मोडकं तरी पकवाजातलं कळालं पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे. पकवाजा अर्धा तरी गायक असला पाहिजे. त्याला थोडंफार तो उठवणीची चाल म्हणतोय तर कुठलं बोल वाजवावं, कुठं उठवणी वाजवावी, कुठं विलंबित घ्यावं एवढं तरी किमान कळावं. म्हणजे पकवाजा अर्धा तरी गायक असला पाहिजे. आणि कीर्तनकार, अख्खा कीर्तनकार अर्धा पकवाजा आणि अर्धा गायक असला पाहिजे. त्याला दोन्हीतलं पण थोडं तरी कळावं. नाहीतर पकवाजाची बी अक्कल नाही, पकवाजाचा बी धिंगाणा, गायनाची बी अक्कल नाही, तिकडं पण धिंगाणा, आणि कीर्तनाचा तर सगळा बोंब बोंबच. असं येऊन उपयोगाचं नाही. एवढं ज्ञान असलं पाहिजे. उत्कृष्ट मुंबईवरून आले आमचे प्रमोद महाराज, त्यांचं सुद्धा दर्शन. माऊली नाव अहिरे बुवा, ते सुद्धा मुंबईवरून आलेले, त्यांचं सुद्धा दर्शन. ज्ञानेश्वर मोरे, उत्कृष्ट असा आवाज आहे. सुरुवातीलाच पंचपदी सुरुवात झाल्यानंतर म्हणलं आता जरा बरं आहे. कारण गायक चांगले असले, पकवाजा चांगला असला की कीर्तनकाराला कीर्तन करणं कठीण जात नाही. काय काय गावामध्ये आम्ही दररोज कीर्तनाला आहे. काय काय गावची परिस्थिती, कीर्तनाची पंचपदी सुरू झाल्यानंतर फेटा आपण ज्यावेळेस गोंधळतो तेव्हा वाटतंय आता 11 कधी वाजताय. म्हणजे गायक सुरू करतात, तुगा म्हणे माझ्या हो हो ह्याचे सर्व सोगा, तुगा म्हणे माझ्या. म्हणजे असं वाटतंय पकवाज पळून जातोय का तूच माहीत धरून पळून जातोय काय का नाही. अशी अवस्था असल्यावर कीर्तनकाराचं घड्याळ लक्ष असतं, कधी 11 वाजतो कधी खाली बसतो. उत्कृष्ट आनंद वाटला. आणि पकवाजाची साथ सुंदर आहे. कमी वयात भरपूर तयारी. नाव काय माऊली? प्रशांत गवळी. प्रसाद महाराज गवळी. मूर्तीलाही शांत दिसत्या, पण वाजवाय बसल्यावर लई काढा आहे का नाही जोरात. सुंदर पकवाज आहे, हात सुंदर तयार आहे. माऊलींची चरणी एवढीच प्रार्थना, माऊलींनी त्यांना भरभरून असा आशीर्वाद देऊ आणि त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत जाओ. महाराष्ट्रात एक दिवस त्यांचं नाव हे सगळ्यांना आपल्याला बघायला मिळू एवढीच इच्छा या कीर्तनातून. ही सर्व लहान लहान वारकरी दरवर्षी तुमच्याकडे येत असतील. या संस्थेचे संस्थापक श्री हरिभक्त पारायण गुरुवर्य विजय महाराज रामिष्टेवाडी महाराजांचं दर्शन. महाराजांचा बऱ्याच वर्षाचा परिचय आहे. आमचे महाराज आणि विजय महाराज अगदी जवळीकचे संबंध आहेत. मी ज्यांच्याकडे शिकायला होतो आणि तेव्हापासूनचं प्रेम आहे. दररोज व्हॉट्सअपला चाललंय, ते कुठं कार्यक्रमाला आहेत, मी कुठं कार्यक्रमाला आहे, दररोजचं बोलणं चाललंय. पण आज पण मला म्हणते मी हजेरी लावणार आहे, आता बघू आले तर येतीलच. त्यांचं सुद्धा दर्शन. उत्कृष्ट हार्मोनियमची साथ आहे, त्यांचं सुद्धा दर्शन. तिकडं खाली बसलेली, वर बसलेली, तिकडं कट्ट्यावर पाण्याच्या टाकी उभा असलेली, गुडघे टेकलेले, पाय पसरलेले, जे कीर्तनाला आले ते, आणि कीर्तन चोलय तरी